मग आताच्या मोमेंटमध्ये जर आपण एक बघितलं सर, की जसं म्युच्युअल फंड्समध्ये 3 रेग्युलेटर्स आहे, ओके. त्यानंतर भारतातील एवढी लोकसंख्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करते. आत्ताच्या परिस्थितीला खूप अनुकूल वातावरण आहे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्यामध्ये. तरीही एवढे कमी इन्व्हेस्टर का बरं म्युच्युअल फंड? हा पण प्रश्न एकदम योग्य आहे तुमचा. सर्वसाधारणपणे एक गोष्ट महत्त्वाची आहे की तुम्ही म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करताना आहे ना, फॉर्मच्या खाली जी तळटीप लिहिलेली आहे, म्युच्युअल फंड्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, प्लीज रीड ऑल डॉक्युमेंट्स केअरफुली. बरोबर. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळे लोक घाबरून जातात. म्हणजे काही ग्रामीण भागातले लोक घाबरतात आणि नाही त्यांना आहे ना, त्यांना जोखीम नको असते. सेफ जे आहे ना, सेफ मुदत ठेव त्यांना सेफ वाटते. दॅट इज वाय आजही मुदत ठेवी मोठ्या प्रमाणात, भारतीयांच्या मुदत ठेवीचा आकडा फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि मी तर मुदत ठेवीला आहे ना धोकादायक सुरक्षित म्हणतो. म्हणजे आत्ता एक लक्षात घ्या की मला पण एका माझ्या प्रोजेक्टसाठी मुदत म्हणजे FD मध्ये पैसे ठेवायला लागले, कारण गव्हर्नमेंटचा नियम होता आणि मला व्याजदर मी 3 वर्षांसाठी FD केली सर, आणि त्यासाठी मला 6.5% व्याजदर मिळाला. आता महागाईचा इन्फ्लेशन रेट जो आहे, महागाईचा दर तो 7% आहे आणि मी FDला मात्र घेतो 6.50. म्हणजे मी निगेटिव्ह रिटर्न्स घेतोय. 0.50 हा निगेटिव्ह रिटर्न्स घेतोय मी. प्लस त्याच्यावर तुम्ही टॅक्स पण परत टॅक्सही भरायचा आहे. म्हणजे तुम्हाला इन्फ्लेशन बीट करायचं असेल तर FD हा पर्यायच राहिलेला नाही आहे. दुर्दैवाने इन्व्हेस्टर लोक जे आहेत, ग्रामीण भागातले लोक आहेत, त्यांना हे समजत नाही आहे. म्हणजे माझ्या मते सर, आपण एक सोप्या भाषेमध्ये लोकांना जर सांगायचं ठरलं, ओके, जर तुम्ही FD करत असाल तर तुम्ही म्हशीचंच दूध म्हशीला पाजता, तोही म्हणता येईल. आणि दुसरी गोष्ट, रिस्क जो भाग आहे ना त्याच्याविषयी मी थोडंसं आणखी बोलतो की सर एक लक्षात घ्या, एखादा बिल्डर आहे, त्या बिल्डरने समजा एखादा प्रोजेक्ट घेतला आहे, त्याला काही फ्लॅट्स बांधायचे आहेत, युनिट्स बांधायचे आहेत, वृत्तपत्रात मोठ्या प्रमाणामध्ये जाहिराती येतात. आपण असं पण पाहिलेलं आहे की तो लिटिगेशनमध्ये अडकला आणि त्याचा प्रोजेक्ट कंप्लीट नाही झाला. माझं तर म्हणणं असं आहे की मग गव्हर्नमेंट किंवा रेरा वगैरे हा जो कायदा आहे त्यामध्ये त्यांनी ना बिल्डरला पण सांगायला पाहिजे की तुम्ही ही जी इमारत आहे सब्जेक्ट टू मार्केट रिस्क किंवा काय असं तळटीप त्यांनी पण टाकायला पाहिजे. आणि रिस्क कोठे नाही आहे तुम्ही सांगा ना. म्हणजे तुम्ही लहानपणी समजा तुमचा जन्म झाल्यानंतर वय 6 झाल्यानंतर शाळेत समजा जायला सुरुवात केली असेल, पहिली किंवा बालवाडी वगैरे, तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला आहे ना शाळेपर्यंत बोट धरून नेलेलं आहे. आफ्टर दॅट जेव्हा तुम्हाला चालता यायला लागलं तेव्हा आईवडिलांनी तुम्हाला सांगितलंय की विक्रम तू आता स्वतः जायचं आहे. मला असं म्हणायचं आहे, रस्त्यावर जेव्हा माणूस जातो, एखादी व्यक्ती जाते, तर रस्त्यावर अपघात होऊ शकतो. ही पण रिस्क आहे. संपूर्ण जीवन आपण जगतो ना, ती एक रिस्क असते. एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि तो व्यक्ती जर म्हटला, समजा अंबानी म्हटले असते की रिलायन्स इंडस्ट्री सुरू करायची फार मोठी रिस्क आहे, मी करतच नाही, तर अंबानी मोठे झाले नसते.